आणि महाविद्यालयीन शिक्षण संपल्यापासून मी निवडणूक लढवतोय। राजकारणामध्ये सरपंच पदापासून मंत्रिपदापर्यंत काम करण्याचा अनुभव आहे। राजकारणामध्ये सतत 40 वर्ष नॉट आउट आहे। 40 वर्ष राजकारणात निवडून येणं सोपं नाही असं मंत्री गिरीश महाजन म्हणालेत। अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमाप्रसंगी एक भाषण सुरू होतं आणि या भाषणामध्ये त्यांनी हे भाष्य केलं। 7 वेळा आपल्याकडे निवडून 7 वेळा आमदार एखादा सरपंच म्हणून राहिला आणि 8 वेळा 40 वर्षांची नोकरी इथे जरी प्रश्न नव्हता आमचा। माझे वडील शिक्षक होते, तुम्हाला माहित आहे। पण इकडे वळलो, राष्ट्रीय संघाचा संसद झालो, नंतर एबीपीला जॉईन झालो, नंतर भाजपमध्ये आलो, नंतर बसल्या निवडणुकी नुसती खेळत करत सुस्ती राजकारणात खेळत गेलो आणि या क्षेत्रामध्ये सतत नॉट आउट 40 वर्ष तर कुख्यात गुंड निलेश घायवळ बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशात पळून गेल्याचं समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय। घायवळला पळून जाण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। तर विरोधकांकडून आरोप होत असताना सत्ताधारी भाजपनं या प्रकरणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मैदानात उतरवलंय। निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला तेव्हा जामखेडचे आमदार कोण होते असा सवाल करत सिद्धार्थ शिरोळे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला होता। त्यावर रोहित पवार यांनी देखील आता पलटवार केलाय। आता आपल्याला साधारणतः माहिती की जानेवारी 2020 मध्ये निलेश घायवळ ज्यांचा रहिवासी पत्ता सोनेगाव जामखेड, मी परत सांगतो जामखेड इथले तत्कालीन आमदार कोण होते, त्यावेळेला तत्कालीन राज्याचे गृहमंत्री हे कोण होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते। राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनीच निलेश घायवळला ही मदत केली। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सचिन घायवळ ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन आणि प्रेशर हे राम शिंदे सरांनीच केलं। दरम्यान राम शिंदेंच्या प्रचार सभेत घायवळ असल्याचा उल्लेख करत रोहित पवारांनी फडणवीसांकडे देखील अंगुली निर्दोष केला होता। यावरून बोलताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार पलटवार केलाय, पाहूयात। एक पासपोर्ट मिळवण्याकरता त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऍप्लिकेशन केली आणि त्यावेळी तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी त्यांना पूर्णपणे क्लीन चिट पोलिसांनी दिली आणि अहवाल सादर केला की यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही। ते तिथे राहत नसताना असा अहवाल यायला हवा होता की हा व्यक्ती इथे राहत नाही, ते अहवालात कुठेही मेन्शन केलं नाही आणि त्यामुळे हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले। तेव्हा कोणाचा दबाव होता, निवडणुकीत त्यांनी कोणाचं काम केलं होतं, कोणाचा आशीर्वाद होता, या सगळ्या गोष्टी देखील समोर आल्या पाहिजेत। त्यांना पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला त्यांचीही चौकशी केली जाईल। तर गुंड घायवळचा राजकीय गॉडफादर कोण यावरून हा राजकीय वाद पेटलाय, पण त्यावरून आता पवार काका पुतण्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे। सगळे काचेच्या घरात राहतात, त्याच्यामुळे अशा प्रकारचा आरोप करणाऱ्यांनी पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं की आपल्यातलं कुणी काही भाषण केलंय का, आपण कुणाचं कौतुक केलंय का, आपल्या घरातल्या महिलेनी केलंय का, आपल्या आईनी केलंय का, असं जरा माहिती घेऊन बोललं तर ते जास्त बरं होईल। काय होतं, काही जण उत्साहाच्या भरामध्ये लगेच स्टेटमेंट करून मोकळे होतात आणि तो उत्साह कधी कधी अडचणीचा ठरतो। मंदिराच्या बाहेर सहजपणे एखादा फोटो काढला, सामाजिक कार्यक्रमामध्ये तोंडावर पट्टी असताना अशी एक व्यक्ती म्हणजे माझी आई ज्याला राजकारण कळत नाही, नाहीतर राजकारणात ती लक्ष देत नाही, तिथं तिचा व्हिडिओ दाखवून तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की मी पाठबळ देतो। अहो हे जर सगळे फोटो बघितले तर मंत्रालयातले फोटो आहेत,
मंत्रालयात गरीबाला जाता येत नाही, साध्या लोकांना जाता येत नाही, अधिवेशनामध्ये सुद्धा जाता येत नाही, त्याला तिथं परवानगी लागते, सपोर्ट लागतो. तर उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावरून भाजप आमदारानं ठाकरेंवर निशाणा साधलाय. शनिवारी कंबरड मोडलेल्यांनी हंबरडा मोर्चा काढला. पक्ष जिवंत ठेवण्यासाठी यांची धडपड सुरू आहे असा टोला संजय केणेकरांनी लगावलाय. तर काही राज्यांचं जेवढं बजेट नाही तेवढं बघ पैसे जाणता राजे मुख्यमंत्र्यांनी दिलेत असं केणेकर म्हणाले. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्याचा विषय पुन्हा तापण्याची शक्यता आहे. जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली आहे. कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. शांतीदूताच्या कबुतरांना आता त्यांच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांना आता करावीच लागेल असा मजकूर लिहिण्यात आलाय. या अगोदर देखील आम्ही गिरगाव संघटनेने कबूतरखान्यासंदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेतली होती. तर मुंबईतील महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप मराठी भाषा अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी केलाय. त्याचबरोबर मराठी शाळांचं सरसकट इंग्रजीकरण सीबीएसईकरण केलं जात असल्याचा देखील आरोप पवार यांनी केला. त्याचबरोबर स्ट्रक्चरल ऑडिटच्या नावाखाली मराठी शाळांच्या इमारती पाडल्या जात असल्याचाही घणाघाती आरोप त्यांनी केलाय. आणि सीबीएसई शाळा आल्या की मराठी शाळा बंद पाडायच्या असं सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. एकीकडे सीबीएसईची शाळा येते आणि दुसरीकडे महानगरपालिकेची शाळा अचानक आजारी पडते, अचानक ती कमकुवत होते, अचानक तिचा स्ट्रक्चरल ऑडिटचा डेंजरस असा रिपोर्ट येतो. हा अजिबात योगायोग नाही आहे. त्यामुळे इथे तुम्हाला 12 शाळा दिसत असल्या तरी या 12 शाळा या महानगरपालिकेच्या आणि इतर साधारणपणे 125 शाळा पोटात गिळतील अशा प्रकारचा या शाळांचा विकास येत्या 10 वर्षामध्ये होणार आहे. जेव्हा एक इतकी मोठी इमारत उभी असते जिथे इतकी मुलं शिकतात, इतके शिक्षक रोज उठबस करतात, ती अशी 4 दिवसात धोकादायक आणि त्याची श्रेणी पण पुढची अति धोकादायक ह्याच्यापर्यंत कशी पोहोचते. दुसरी गोष्ट अशी झालेली की उत्तरदायित्व कोणी घेतच नाही कुठल्याच गोष्टीचं. म्हणजे जर मला ही समस्या आहे, माझ्या मनात जर ही शंका आहे, तर त्या शंकेचं निरसन मला नक्की कुठल्या डेस्कवरती गेल्यानंतर माझं ते करून मिळणार आहे ह्याच्याबद्दलचीच इतकी संदिग्धता आहे. हे काय आहे? म्हणजे हे काय कार्टेल चालवतात का सरकार चालवतात? या सगळ्या घडामोडींसह एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.